तुमच्या फोनवर आता आलेला एक साधा मेसेज तुमचं आयुष्यभराचं बँक बॅलन्स शून्य करू शकतो. विश्वास नाही बसत? फक्त 30 मिनिटात तुमच्यावर रडण्याची वेळ येऊ शकते. ही कोणतीही फिल्मी गोष्ट नाही, तर एका मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात घडलेली भीषण आणि सत्य घटना आहे, ज्याने फक्त 10 रुपये वाचवण्यासाठी 5 लाख रुपये गमावले. कसं? तेच ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला हे रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. आजच्या या धावपळीच्या जगात आपण तंत्रज्ञानाच्या इतक्या आहारी गेलोय की आपली सुरक्षितता एका क्लिकवर अवलंबून आहे. ही घटना घडली एका अशा व्यक्तीसोबत जो स्वतःला तंत्रज्ञानात हुशार समजत होता. रात्रीचे 9:30 वाजले होते. तो आपल्या कुटुंबासोबत जेवायला बसणार इतक्यात त्याच्या फोनवर एक मेसेज येतो. मेसेजमध्ये लिहिलं होतं, तुमचे वीज बिल भरलेले नसल्यामुळे आज रात्री 10 वाजता तुमचा वीज पुरवठा खंडित केला जाईल. अधिक माहितीसाठी या नंबरवर संपर्क साधा. आणि इथेच पहिली चूक घडली. भीतीपोटी त्याने त्या नंबरवर फोन लावला. पलीकडून बोलणारा माणूस अतिशय सभ्य भाषेत बोलत होता. त्याने स्वतःची ओळख इलेक्ट्रिसिटी बोर्डाचा अधिकारी म्हणून करून दिली. त्याने सांगितलं, तुम्ही बिल भरले असेल, पण ते सिस्टीम मध्ये अपडेट झालेलं नाही. ते अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त 10 रुपयांचं सर्व्हिस ट्रान्झॅक्शन करावं लागेल. यासाठी त्याने एक लिंक पाठवली आणि एक रिमोट डेस्कटॉप ॲप डाउनलोड करायला सांगितलं. ही पहिली पायरी होती सोशल इंजिनिअरिंगची. समोरच्या माणसांनी भीती घातली आणि मदतीचा आव आणला. पुढच्या 10 मिनिटात त्या माणसानं सांगितल्यानुसार त्या व्यक्तीने ते ॲप डाउनलोड केलं. त्याला वाटलं की तो फक्त 10 रुपये भरतोय, पण प्रत्यक्षात त्या रिमोट ॲपमुळे त्याच्या फोनचा संपूर्ण ताबा त्या अनोळखी माणसाकडे गेला होता. स्क्रीनवर 10 रुपये दिसत होते, पण बॅकग्राऊंडला त्याचे बँक डिटेल्स कॉपी होत होते. 9:30 ते 9:45 या अवघ्या 15 मिनिटात त्याच्या खात्यातून 1 लाख रुपये काढले गेल्याचा मेसेज आला आणि तो घाबरला. त्याने त्या माणसाला विचारलं, हे काय झालंय? तेव्हा पलीकडून उत्तर आलं, काही तांत्रिक अडचण आहे, मी पैसे परत करतोय, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवर आलेला OTP सांगावा लागेल. त्याने घाईघाईत OTP सांगितला आणि पुढच्या 5 मिनिटात त्याचे उरलेले सर्व पैसे म्हणजे तब्बल 5 लाख रुपये त्याच्या खात्यातून गायब झाले. लक्षात ठेवा, बँक कधीही OTP मागत नाही आणि वीज महामंडळ अशा प्रकारे मेसेज पाठवून वीज कापत नाही. 10 वाजले. वीज तर गेली नाही, पण त्या व्यक्तीच्या आयुष्यातला अंधार मात्र वाढत गेला. त्याने सायबर सेलकडे धाव घेतली, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पैसे अनेक वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवण्यात आले होते आणि ते खातेदार बनावट नावावर होते. ही कथा सांगण्याचं कारण हेच की गुन्हेगार आता तुमच्या घराचे कुलूप तोडत नाहीत, तर ते तुमच्या भीतीचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन तुमच्या फोनमध्ये तुमच्या घरात शिरतात. कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करणं, अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून ॲप डाउनलोड करणं आणि OTP शेअर करणं हे तुमच्या आर्थिक मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं आहे. लक्षात ठेवा, सायबर जगात तुमची सावधानता हीच तुमची खरी सुरक्षा आहे. 10 वाजण्याची वाट पाहू नका, आत्ताच सावध व्हा. तुमच्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, जसं की वीज बिल, बँक खाते बंद होणं किंवा KYC अपडेटच्या नावाखाली येणाऱ्या मेसेजेसना उत्तर देऊ नका. एनी डेस्क किंवा टीम व्ह्यूवर सारखे ॲप्स कोणाच्याही सांगण्यावरून डाउनलोड करू नका. OTP, पिन किंवा पासवर्ड कधीही कोणालाही सांगू नका.
मग तुमच्या समोरच्या व्यक्ती जरी जो तुम्हाला म्हटला की मी बँकेचा अधिकारी आहे, तरी तो पिन पासवर्ड अजिबात देऊ नका. जर सायबर फ्रॉड झालाच तर तत्काळ 1930 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. पहिल्या गोल्डन अवर म्हणजेच पहिल्या 1 तासात तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते. तुर्तास इतकंच. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्रमिल क्षेत्रे या माझ्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.